नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मुक्ता कदम। आता आपण पाहूया आजच्या पेपरला काय काय आलंय। सगळ्यात पहिल्या पानावर आपल्याला दिसतंय की राज्यामध्ये पावसाची ओढ कायम आहे, कारण की हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मोसमी पावसाची प्रगती थांबली आहे। मोसमी वाऱ्याचा जोर कमी झालेला असून हवेतील बाष्पाचे प्रमाणही कमी झाल्यामुळे कोकण आणि किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत पावसाने उघडीप घेतलेली आहे। सध्या राज्यभरामध्ये कुठल्याही प्रकारचा पाऊस पडत नाही। या पुढच्या बातमीकडे, जीवघेणी स्पर्धा आणि तणाव विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलेला आहे, अशी ही बातमी आहे। 10वी आणि 12वीचा निकाल नुकताच लागला होता आणि या निकालानंतर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मिळून 6 विद्यार्थ्यांनी नैराश्य येऊन आत्महत्या केलेली आहे। असं पुढची महत्त्वाची बातमी आहे NCERT कडून। NCERTचं म्हणणं असं आहे की दंगलींबाबत शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही। हे विधान 12वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकाच्या बाबतीत NCERTने केलं आहे। गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटना शाळेमध्ये शिकवण्याची गरज नाही, कारण हे शिकल्याच्या नंतर विद्यार्थी हे दंगेखोर होतील अशी त्यांना भीती आहे, त्यामुळे याची गरज नाही, असं NCERTने काल स्पष्ट केलं आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अग्निपथची अग्निपरीक्षा हे टायटल आहे। लोकसत्ताला आलेला हा अग्रलेख आहे आणि अग्निपथ ही योजना जी सरकारने आणली होती ती आणल्यापासूनच वादग्रस्त होती। नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले जे चुकीचे निर्णय होते त्यापैकी एक महत्त्वाचा आणि चुकीचा निर्णय म्हणजे अग्निपथ नावाची जी योजना आहे ती। तसं तर काँग्रेसने आपण जर सत्तेत आलो तर ही योजनाच रद्द करू असा इशारा दिला होता। आता सध्या NDA सोबत असलेल्या JDU म्हणजेच नितीश कुमार यांच्या पक्षाने सुद्धा ही योजना रद्द करण्यासंबंधी सुचवलेलं आहे। तर काही लोकांनी या योजनेमध्ये बदल घडवून तिला चांगलं करता येईल का असेही सल्ले दिलेले आहेत। त्यामुळे आता ह्या परीक्षेमध्ये, ह्या योजनेमध्ये नक्कीच बदल घडवून आणावा लागणार आहे असं दिसतंय। आता वळूया पुढच्या बातमीकडे। NDA 3 किती स्थिर किती अस्थिर असाही एक अग्रलेख होता। खरं तर ह्या बातम्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेही आलेल्या नाही आहे, पण ही खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण की जेव्हा NDAने नरेंद्र मोदी यांना आपला नेता म्हणून निवड केलेली आहे असं जेव्हा म्हणलं गेलं तेव्हा संसदीय मंडळीची कुठल्याही प्रकारची बैठक घेतली गेलेली नाही आहे असं या बातमीमध्ये म्हणलेलं आहे। ही बातमी असं म्हणते की भाजपचे संसदीय मंडळ हे पक्षातील निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे। कुठलाही महत्त्वाचा निर्णय या समितीने मंजूर करावा लागतो। त्यावेळी मोदी शहांना केंद्रामध्ये सरकार स्थापन करण्याची बहुधा इतकी घाई झाली असावी की त्यांनी संसदीय मंडळालाच बगल दिली। अशा कुठल्याही प्रकारच्या संसदीय मंडळाची बैठक न घेताच त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करायचे असे ठरवले आणि तो निर्णय त्यांनी NDAला सुद्धा सांगितलेला आहे। त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची लोकशाही व्यवस्था पक्षांतर्गत दिसत नाही। इथे भाजपमधले लोकसुद्धा पक्षांतर्गत लोकशाही संपवलेली आहे अशी जी तक्रार करतात ती तक्रारही खरी आहे असं दिसतंय। आणि अशा या बातम्या कुठल्याही प्रकारच्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये आलेल्या नव्हत्या। मी हे बातम्या देण्याचं जे काही सुरू केलेली सिरीज आहे त्याचं कारणही तेच आहे की मेनस्ट्रीम मीडियामध्ये ज्या सनसनाटी बातम्या असतात त्या सोडून इतर काही बातम्या ज्या खरंच सांगितल्या गेल्या पाहिजे आणि छोट्या छोट्या असतात त्या महत्त्वाच्या असतात, म्हणून हा मी प्रयत्न इथे सुरू केलेला आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। पंकजा मुंडे या बीडमधून पराभूत झालेल्या आपल्याला माहिती असेल। या पराभवानंतर अनेकांनी तिथे आत्महत्या केलेल्याच्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत। काल पंकजा मुंडे अशाच एका आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या घरी भेट दिल्या तेव्हा पंकजा मुंडे यांनासुद्धा अश्रू अनावर झाले। पुढे बघा, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर एक खेळाडू दिसते। ही आहे भारतीय तिरंदाज अंकिता। हिने ऑलिम्पिक कोटा गाठलेला आहे। फिलिपाईन्सच्या गॅब्रिएल मोनिकाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी अंकिताने गाठलेली आहे।